नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी शिर्डीतून. ईडीकडून शिर्डीतील हॉटेल मालकाची चौकशी करण्यात आली. हॉटेल मारीगोल्डचे मालक निलेश जपे यांची चौकशी सुरू आहे. शिर्डीतील हॉटेल आणि कोपरगाव येथील घरी एकाच वेळी ईडीनं छापा टाकलाय. भोंदू अशोक खरातशी कनेक्शन असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे या हॉटेल चालकाला चौकशीच्या फेऱ्यात आणण्यात आलेला आहे. अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी जयेश सावंत हे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. जयेश, काय माहिती मिळते? या हॉटेल चालकाचं नेमकं काय कनेक्शन होतं खरात सोबत? नक्कीच आपण जर बघितलं तर खरात प्रकरणामध्ये ईडी असेल, एसआयटी असेल, त्याचबरोबर शिर्डी पोलिसांनी जे आहे तपास वेगाने सुरू आहे आणि त्याच्या भोवतीचे जे तास आहे ते आवळण्यास सुरुवात केलेली आहे. आणि त्यामध्ये आता जे आहे जो निलेश जपे जो आहे शिर्डीतील एक हॉटेल मालक आहे आणि त्याचे काही फोटो जे आहेत तो सोशल मीडियावरती या ठिकाणी व्हायरल होत आहेत आणि त्या अनुषंगाने खरातचे आणि जपेचे जे काही संबंध आहेत ते आहे का या संदर्भात चौकशी आता गेल्या काही तासापासून जवळपास 4 तासापासून ही चौकशी सुरू आहे. आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर त्याच्या माध्यमातून जपेंची जी कंपनी आहे त्या कंपनीशी काही आर्थिक व्यवहार खराचे झाले आहेत का, त्याचबरोबर इतर देखील विषयाची चौकशीसाठी जे आहे गेल्या 4 तासापासून ईडीकडून जे आहे ते एकाच वेळी शिर्डी ते त्यांच्या मारीगोल्ड हॉटेल आणि त्याचबरोबर त्यांच्या घरी जे आहे कोपरगाव येथे या ठिकाणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. आणि एकंदरीत बघितलं तर आपण खरात प्रकरणामध्ये नवनवीन चेहरे जे आहेत ते समोर यायला लागलेले आहेत. मात्र आता यावर या संबंधितांवर देखील काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. जी जयेश, असेच जोडलेले रहा. आणखी महत्त्वाचे तपशील तुमच्याकडून घ्यायचे. मात्र सध्या शिर्डीतून ही मोठी बातमी समोर येते. हॉटेल मारीगोल्डचे मालक हे सध्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत.